काव्यगायनाच्या बाबतीमध्ये माझ्यावर सगळ्यात जास्त कोणाचा परिणाम झाला असेल तर तो कविवर्य बाबा बोरकरांचा. अजूनही मला ते भेटले तर मी त्यांना कविता गायला लावल्यापासून कधी सोडत नाही. बोरकर, मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं ना त्यावेळी पार्ल्याला, त्यावेळी 10-12 वर्षाचा होतो मी. होते काय मजा. आता मी 60 उलटली, तुम्ही 70ला आलात. तर होतं कसं की तुमच्यापुढे मी केव्हाही आलो ना तर माझी सगळी वर्ष विसरली जातात. पुन्हा मी 10-12 वर्षाचाच होतो. आणि आज तर मला विशेष आनंद म्हणजे काय की जिथे खरं सांगायचं म्हणजे गोव्याची भूमी म्हणजे तुमची संबंध तपोभूमीच म्हणायला पाहिजे. सगळी साधना तुमच्या इथे झाली. आनंद. ती इथे या नागेशीच्या तळीकडे आपण बसलोय तर आपण पुन्हा वय विसरूया. आणि मला असं वाटतं की तुमचं जे चिरतारुण्य आहे त्यातली अलीकडली तुमची कविता कुठली आहे? अलीकडची समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. पुन्हा पुन्हा. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. वाकले माडांचे माथे पाण्यात चांदणे नाते. आकाश दिवे लावित आली कार्तिक नवमीची रैना. समुद्र बिलोरी ऐना. कटीस अंजिरी नेसू कटीस अंजिरी नेसू गालांत मिस्किल हसू. मयूर पंखी मधुर डंकी उडाली गोरटी मैना. समुद्र बिलोरी ऐना. लावण्य जातसे उतू वायाच चालला ऋतू. वयाचं चाललं ऋतू. अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना. समुद्र बिलोरी ऐना.